एवढं स्टँडर्ड मटण विकून आपल्याला ते 100 रुपयात एका जणाला विकायला परवडेल का? मित्रांनो, आज तुमच्याकडून एका गोष्टीचं खरोखर मार्मिक उत्तर हवंय की मी रुबाब हॉटेलवाला, माझं नाव सचिन थोरात आहे. मी पूर्ण माझे बोकडे खरेदी कसे करतो, कटिंग कुठे आहे माझी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. एवढ्या मोलामागाच्या गोष्टी खरेदी करणं, कटिंग करणं, तुमच्या समोर सगळ्या गोष्टी पूर्ण लाईव्ह मध्ये दाखवणं आणि शिजून स्पेशली कंदुरी मटण बनवून मग त्या थाळीपर्यंत पोहोचवणं, हे सगळे व्हॅल्युएशन जोडलं ना साहेब, तर खरोखर सांगतो लय मागाची गोष्ट आहे. एवढं असून पण कस्टमर आपलंच असतं, आपले का जेवायलेलं असतं, आपली क्वालिटी म्हणून जेवायला आले असतं, रिपीट आलेलं असतं. पण मग आल्यानंतर आपल्याला म्हणणं का साहेब मला एक थाळी दोघांमध्ये पाहिजे, तिघांमध्ये 2च थाळ्या पाहिजे, आम्ही 5 जण आहे 4च थाळ्या द्या. थोडंसं आमचा पण विचार करा मित्रांनो. आम्ही ऑप्शन ठेवले ना तुमच्याकडे, एक प्लेट घ्या, 5 जण रस्सा लागेल तेवढा का, हा पांडी घ्या लागेल तेवढा रस्सा घ्या, फुल हंडी घ्या लागेल तेवढा रस्सा घ्या, काय भाकर होईल. आमची भाकर पण घरगुती की जेणेकरून एक भाकर खाली तरी माणूस समाधानी होईल. आम्ही काय हॉटेलांची चंदुऱ्या नाही बनवत, आम्ही घरगुती म्हणजे जी मम्मीच्या हातची भाकर असती, आईच्या हातची भाकर असती, आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवतो किंवा आपल्या हॉटेलला एवढी मोठी भाकर असते. मग मला ह्या प्रश्न उत्तर पाहिजे मित्रांनो की मी 300 रुपयाच्या थाळीचे 2 तुकडे करून 100-125 रुपयात एखाद्याला मटण खाऊ घालू शकतो की एवढं स्टँडर्ड मटण जे 800-850 बिना चरबीचं मटण असतं. आज नक्की मित्रांनो एक लाईक पण करा आणि या कमेंटचं उत्तर पण द्या. मला कमेंट करून उत्तर द्या सॉरी, की नेमकं ही गोष्ट बरोबर आहे का चुकीची. एवढं स्टँडर्ड मटण विकून आपल्याला ते 100 रुपयात एका जणाला विकायला परवडेल का? नाही परवडेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, ही चूक की बरोबर? एकदा कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आज रविवार आहे, तारीख आहे 10/5/2026. आपला पत्ता आहे लोणी संगमनेर रोड, वडगाव पान. रुबाबात राहायचं आणि रुबाबलाच जेवायचं. # हॉटेल रुबाब यायलाच लागतं.